तर हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने मँगो शेवयांची खीर कशी बनवायची ते आपण बघतोय। तर चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। तर या शेवया बनवायसाठी मार्केटमध्ये ज्या रेडीमेड मँगो फ्लेवरच्या शेवया अवेलेबल असतात मी त्याच घेतल्यात आणि त्याला आम्ही तुपात भाजून घेतोय सध्या। तर आजची रेसिपी जी आहे ती आमच्या वहिनी साहेब बनवत आहेत, तर ही त्यांची रेसिपी आहे आणि मी शूट करते। तर या तुपात भाजून घेतल्यानंतर ती खीर छान लागते, म्हणजे असा कच्चेपणा नाही लागत आपल्याला त्याच्यामध्ये। तर आमच्या शेवया भाजून झाल्या आहेत आता। मग आता काय करायचं, आपल्याला परत एकदा तो टोप घेऊन त्याच्यामध्ये परत थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते गरम झालं थोडं तूप की त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स यूज करायचे आहेत। तर मी बेसिक आपले ड्रायफ्रूट्स यूज केले आहेत, बदाम, काजू वगैरे ते आम्ही आता टाकले आहेत त्याच्यामध्ये। आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुपात, म्हणजे ते कच्चे नाहीत लागत आपल्याला खीर खाताना नंतर। तर या शेवया बनवायची अजून दुसरी एक पद्धत म्हणजे आपण नॉर्मल शेवया ज्या असतात विदाऊट फ्लेवर त्या घेऊनसुद्धा त्याच्यामध्ये मँगो एसेन्स आणि येलो कलर यूज करून पण या शेवया बनवू शकतो। पण आम्ही ज्या रेडीमेड शेवया आहेत त्याच घेतल्यात। आता आमचं ड्रायफ्रूट्स भाजून झालं आहे आणि ज्या मगाशी आपण शेवया भाजल्या होत्या त्या आपल्याला या टोपामध्ये टाकायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे नीट। तर शेवया भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता दूध टाकायचं आहे। तर पाव लिटरची जे छोटंसं दुधाचं पॅकेट आहे तर आम्ही सध्या ते यूज करतो आहे। आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार म्हणजे किती तुम्हाला खीर थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही दूध यूज करू शकता। ॲक्च्युली आम्ही ही 2 ते 3 जणांसाठीच बनवत होतो, त्यामुळे आम्ही काय त्याची क्वांटिटी दुधाची जास्त घेतली नाही आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये दूध आणि खीर वाढवू शकता। तर यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं आहे आणि आता मी थोडंसं एक पाणी टाकलं आहे याच्यामध्ये अर्धा कप आणि थोडंसं दूध आम्ही परत त्याच्यामध्ये ॲड करतो आहे। आणि मग हे ॲड झाल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लोवर ठेवायचा आहे आणि ही खीर 10 ते 15 मिनटं अशीच शिजून द्यायची आहे। जास्त वेळ नाही लागत त्याला, ॲक्च्युली 5 ते 6 मिनटामध्ये ही खीर होऊन जाते, पण अगेन डिपेंड्स तुमच्या क्वांटिटीवर। आणि आता आम्ही याच्यामध्ये इलायची पावडर पण टाकली आहे, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि 1 वाटी साखर याच्यामध्ये आम्ही आता टाकलं आहे। चवीनुसार तुम्ही साखरेची पण क्वांटिटी कमी आणि जास्त करू शकता। तर आता ही खीर आम्ही थोडी शिजवायला ठेवली आहे, मी तुम्हाला ही शिजल्यावर दाखवते। तर आता ही शिजली आहे खीर आमची आणि ही रेडी आहे। आता तुम्ही बघू शकता की ही थोडी थिक पण झाली आहे आधीपेक्षा आणि कलर पण याला खूप छान आला आहे। तर चला हिची प्लेटिंग करूया। तर तुम्ही पण ही नक्की बनवा आणि ही आपली खीर रेडी झाली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही कशी बनते। दॅट्स इट फॉर टुडे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।